चला जे.आर.डी. टाटांबद्दल जाणून घेऊया. एक अशी व्यक्ती ज्याने आधुनिक भारताचा पाया रचला. जे.आर.डी. टाटांना कसं लक्षात ठेवलं जावं असं वाटायचं तर फक्त एक प्रामाणिक माणूस म्हणून. पण कोण होते हे टाटा साम्राज्यामागे उभे असलेले जे.आर.डी. टाटा? चला पाहूया. सुरुवात करूया त्यांच्या दूरदृष्टीने, जी फक्त उद्योगापुरती मर्यादित नव्हती. वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी ते टाटा सन्सचे सर्वात तरुण चेअरमन बनले आणि सर्वात जास्त काळ पदावर राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुपची संपत्ती $100 मिलियन वरून $5 बिलियन पुढे गेली. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी अशा योजना आणल्या ज्या पुढे जाऊन देशासाठी कायदा बनल्या. त्यांचा विश्वास होता की उद्योगाची खरी जबाबदारी ही समाजाप्रती आहे. त्यांनी टाटा साम्राज्याचा विस्तार केला, तोही नव्या आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये. टेल्को, टाटा केमिकल्स आणि TCS या कंपन्यांनी भारताच्या औद्योगिक वाढीला मोठी गती दिली. पण माहितीये का, त्यांची पहिली आवड उद्योग नव्हती, तर विमान उडवणं होती. म्हणूनच त्यांना भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक असं म्हटलं जातं. भारतातलं पहिलं पायलट लायसन्स मिळवण्यापासून ते वयाच्या 78व्या वर्षी पुन्हा विमान उडवण्यापर्यंत. पण त्यांचं योगदान फक्त उद्योग आणि आकाशापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी आशियातलं पहिलं कॅन्सर हॉस्पिटल, टाटा मेमोरियल हॉस्पिटल उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. टिफार ही संस्था पुढे जाऊन भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया ठरली. इतकंच नाही तर त्यांनी समाजशास्त्र, कला आणि पर्यावरण अशा अनेक संस्थांना पाठबळ दिलं. लोकसंख्या वाढीचं आव्हान ओळखून त्यांनी कुटुंब नियोजनासाठीही पुढाकार घेतला. मग एवढ्या मोठ्या योगदानाचा सन्मान कसा झाला? चला पाहूया. पद्मविभूषण ते भारतरत्न त्यांना देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले. भारतरत्न हा सन्मान त्यांच्या निस्वार्थ राष्ट्रसेवेसाठी होता, जो त्यांना हयातीत मिळाला. त्यांच्या निधनानंतर संसदेचं कामकाज थांबवणं हा एका खाजगी व्यक्तीला मिळालेला दुर्मिळ सन्मान होता. जे.आर.डी. टाटांचं जीवन एक महत्त्वाचा प्रश्न विचारतं. यशाचं खरं मोजमाप काय आहे?